नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळालं. मात्र काही भाग राहिल्याचा अंदाज आहे. मात्र पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात जोरदार होणार, कुठे मुसळधार होणार, सविस्तर अंदाज आता बघायला मिळेल. त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. चॅनलला सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामान अंदाज बघायला मिळेल. तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या भागाचा अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण वातावरणामध्ये सातत्याने आता बदल होत चाललेले आहेत. कुठे मध्यम पाऊस तर कुठे मुसळधार पाऊस आता आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्व काही सविस्तर अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता तुम्हाला देणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. तसेच जर बघायला गेलं तर काही भागामध्ये चांगला पाऊस आज पण झालेला आहे, काल चांगला झालेला आहे. मात्र काही भाग जे सुटले होते त्या भागात आज दिलासा देणारी परिस्थिती निर्माण होणार आहे. मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी खूपच भयंकर स्वरूपाच्या विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन आता पुढच्या काही तासामध्ये होणार आहे. तर चला आता संपूर्ण महाराष्ट्रातील अंदाज बघूयात. तर यामध्ये बघू शकता आता सध्याची परिस्थिती बघायला गेलं तर यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने श्रीगोंदा, कर्जतच्या काही भागात आगमन केलेलं आहे. ज्या भागामध्ये पाऊस कमी होतात त्या ठिकाणी जरा थोडासा दिलासा पावसाने दिलेला आहे. मात्र असं नाही की सर्वच भाग घेतलेले आहेत, थोडेफार आता घेण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये खेडचे काय आहेत, बारामती उत्तर साईडला काय आपल्याला असं चित्र बघायला मिळत आहे. थोड्याफार प्रमाणात आता पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. कारण या साईडला थोडंसं कसं पावसाळी प्रमाण कमी राहिलेलं होतं. अहिल्यादेवीनगरच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केले की आमच्या भागात पाऊस कमी. मात्र आता आज सुरुवात झालेली आहे. आजची ही सुरुवात थोडीशी कमीच असली तरी आता उद्या यापेक्षा अजून चांगली सुरुवात होणार आहे. यामध्ये अहिल्यादेवीनगरचा चांगला भाग व्यापून टाकेल. तर येत्या 2 तासामध्ये पावसाची शक्यता आहे. ते म्हणजे दौंड, कर्जत, राहू, श्रीगोंदा, सासवड, पुण्याच्या भागामध्ये आता पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. मात्र तुरळक ठिकाणी पाऊस राहील. बऱ्याच जे शेतकऱ्यांनी अहिल्यादेवीनगरचा अंदाज द्या म्हणून कमेंट केलेल्या होत्या, तर आपण सविस्तर अंदाज बघतच आहोत. तसेच इकडे श्रीगोंदाला येत्या 2 तासात पाऊस राहील. कर्जत, राळेगाव, तुरळक ठिकाणी पाऊस राहील. शिरूरला पाऊस सुरू आहे. अजून पावसाची व्याप्ती थोड्या वेळात वाढण्याची शक्यता आहे. तर मंचर, अरकुटे, जुन्नर, अहिल्यादेवीनगरच्या बऱ्यापैकी भागामध्ये चांगला पाऊस आता बघायला मिळणार आहे. तसेच इकडे बीड, केज, परळीचे काही भाग असतील या भागात देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होईल. मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस बघायला मिळेल. मात्र हा पाऊस कसा राहील, तुरळक ठिकाणी राहील. कुठे जोरदार स्वरूपाचा राहील तर माजलगावमध्ये देखील, परळीमध्ये देखील आपल्याला विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे. तर चला आता सर्वाधिक पाऊस कोणत्या भागाकडे आगमन करणार आहे, त्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे व सध्या पाऊस कुठे सुरू आहे, आता सविस्तर आपण बघूयात. तर इकडे यामध्ये बघू शकता सध्या जर बघायला गेलं तर आता इंदापूर, बारामतीचे भाग असतील या ठिकाणी आपल्याला पंढरपूरच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. बार्शी, तुळजापूर, पेठ, सोलापूरच्या भागात देखील विजांसह जोरदार पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाच्या पावसाची तीव्रताही पुन्हा एकदा बघायला 100% मिळणार आहे. केज, लातूर, परळी, अहमदपूर, माजलगाव, बीड, जामखेडचे भाग असतील या भागात देखील पावसाचं आगमन होणार आहे. मात्र या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस राहील. लातूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस आज झालेला आहे. अंबेजोगाई तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे. बऱ्यापैकी भागात जोरदार पाऊस आज झालेला आहे. तसेच रात्रीला देखील हाय अलर्ट असून या ठिकाणी सतर्क राहावे, कारण काही भागात विजांचं प्रमाण अधिक देखील राहू शकतं. अशा प्रकारचा विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे झालं आता अंबेजोगाई तसेच केज आसपासच्या तालुक्यांचा. आता अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर चला आता उर्वरित राहिलेला अंदाज आपण जाणून घेऊयात. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा कोणता जिल्हा आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर बघायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस आता आपल्याला बघायला मिळालेला होता. मात्र रात्रीला आता पाऊस काही ठिकाणी उघडीप देईल. मात्र नव्याने ढग निर्मिती होऊन आपल्याला नांदेड जिल्ह्यात देखील काही भागासाठी पावसाचं वातावरण पोषक बघायला मिळणार आहे. नांदेडची दक्षिण साईड, पश्चिम साईडच्या भाग असतील या ठिकाणी रात्रीला पुन्हा एकदा वातावरण सक्रिय होऊ शकतं असा अंदाज आहे. तसेच इकडे जालन्यात, छत्रपती संभाजीनगरच्या भागात पाऊस वाढणार आहे. या ठिकाणी देखील पावसाची शक्यता विजांसह राहण्याचा अंदाज आहे. खूप गरमीची लेवल वाढलेली होते, त्यामुळे पावसाचं प्रमाण देखील वाढल्यातच जमा आहे. श्रीरामपूर, मनमाड, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, पाचोरा, धुळेचे भाग आहेत. चिखली, लोणार, हिंगोली, वाशिमचे काही भाग आहेत. विजांसह पावसाचा अंदाज आहे. मध्यम ते जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील. पुसद, उमरखेड, हिंगोली, वाशिमच्या भागात विजांसह चांगलं पावसाचं आगमन होणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राहील. यवतमाळ, पांढरकवाडा, कारंजा या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार, तर वर्ध्याच्या आसपासच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांसह चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा चांगल्या तीव्रतेचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चला आता आपण पुढील जिल्ह्यांची नावे बघूयात.
तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या जर विचार केला तर आता काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी तीव्रता आता चांगली वाढत जात आहे। यामध्ये वाशिमच्या भागामध्ये लवकरच आता चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळेल, मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। जालना, सेलू, हिंगोली, पुसदचे भाग, उमरखेड, अकोल्याचे भाग असेल विजांसह पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आज गरमीची लेवल, तापमान, टेम्परेचर थोडं अधिक बघायला मिळालं, मात्र आता याच्यामुळे काही भागात चांगलं पावसाचं वातावरण देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। सिल्लोड, खामगाव, अकोला, कारंजाच्या भागात विजांसह पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळत आहे। आता सध्या कोणत्या ठिकाणी पाऊस सुरू आहे व सुरू असलेला पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात आगमन करणार आहे, कोणत्या जिल्ह्याकडे तो सरकत आहे, अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्याकडे किती तासात पाऊस येणार आहे, त्याबाबतचा अंदाज बघायला मिळेल। आता फक्त लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। तर यामध्ये विचार केला तर आता छत्रपती संभाजीनगरला पाऊस सुरू आहे। आता छत्रपती संभाजीनगरला पाऊस सुरू आहे त्या म्हटल्यावर आता सध्या स्थितीला गंगापूरकडे देखील हे पावसाचं वातावरण सरकणार झालं। छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण साईडला देखील प्रभाव पडेल, येत्या 2 तासात पावसाची शक्यता आहे। सध्या तालवेड, कन्नडच्या भागात जो पाऊस सुरू आहे हा पाऊस चांगला प्रभावी होणार आहे, येवला, निफाडच्या भागापर्यंत सक्रिय राहील। कोपरगावकडे देखील या पावसाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो। तसेच आता श्रीरामपूर, गंगापूरला देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे, मात्र या भागामध्ये काय राहील, श्रीरामपूर, गंगापूरची जी भाग आहेत या ठिकाणी भाग व्याप्ती ही थोडी कमी राहणार आहे। तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। पैठणचा भाग असेल, अंबड, परतूर, जालना, देऊळगाव राजा या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार राहील, मात्र चांगलं पावसाळी वातावरण बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये, बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतं। हा अंदाज सर्व शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यावा, सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकते। तर चला आता तीव्र स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे आगेकूच करत आहे, कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे ते आपण जाणून घेऊयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला पावसाचं आगमन लवकरच होणार, लोणार, रिसोडला होणार, तुरळक ठिकाणी का होईना होईल, मात्र चांगला पाऊस होणार आहे। देऊळगाव राज्याला पावसाची शक्यता आहे, रात्रीला ढग निर्मिती होऊ शकते व आपल्या भागात जर गरमीची लेवल असेल तर लगेच समजून जायचं येत्या 48 तासापर्यंत केव्हाही आपल्याला चांगला पाऊस पडेल। तो महाराष्ट्राचा कोणताही भाग असेल त्या ठिकाणी चांगला पाऊस पडू शकतो, मात्र असे नाही की सर्वच घेईल, मात्र बऱ्यापैकी भागात हा पाऊस येण्याची शक्यता असते। जेवढी गरमीची लेवल राहील, जेवढं टेम्परेचर राहील त्याचं प्रमाण जास्त असलं तर आपल्याला पावसामध्ये त्याचा प्रभाव पडतानाचं चित्र स्पष्ट होतं। आता सध्या जर बघायला गेलं तर इकडे पुसद, उमरखेड, हिंगोलीच्या भागामध्ये, वाशिमच्या भागात येत्या 2 तासात पाऊस सक्रिय होईल। माजलगाव साईडला पावसाचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी, तसेच बीड, गेवराई, पाथर्डी, भागूर, पैठण, इकडे परतूर, सेलू, पाथरीचे भाग असतील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे बीड भाग असेल, बीड जिल्हा असेल, जामखेड, करमाळा असेल या ठिकाणी देखील पावसाला चांगलं वातावरण सक्रिय होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आता आपल्याला रात्रीला देखील बघायला मिळणार आहे। विजांसह पावसाचा अंदाज आहे। सोलापूरला पाऊस सुरू आहे, सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी आता सध्या जर बघितलं तर पाऊस चांगला सुरू असल्याचं कळत आहे। पंढरपूरला पाऊस आज चांगला झालेला आहे। तुळजापूरच्या काही भागात तुरळक ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली, पेठ, लातूरमध्ये लावली, उदगीरला काही ठिकाणी झालाय, अहमदपूरला देखील काही ठिकाणी झालाय, केस तालुक्यामध्ये देखील हलका पाऊस झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं, कारण केस तालुक्यात असं कोणतंच गाव नाही की त्या ठिकाणी कमी पाऊस झालाय, सर्वत्र चांगला पाऊस झालेला आहे। परळीमध्ये देखील एक पण गाव असं नाहीये की त्या ठिकाणी पावसाची कमतरता बघायला मिळाली, चांगला पाऊस झालेला आहे। मात्र थोडीशी अंबेजोगाई, अहमदपूरच्या साईडला थोडीशी अजून कमतरता आहे, ती पण कमतरता दूर होऊन लगेच येत्या 48 तासात तुफान पाऊस या ठिकाणी आता दाखल होणार आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या 2 तासात पाऊस राहील व येत्या 3 तासानंतर मुसळधार पावसाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये सक्रिय होणार आहे तो अंदाज बघूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीला चांगली हजेरी लावणार आहे। त्यामध्ये माजलगाव असेल, केज तालुका असेल, परळीचे काही भाग असतील या ठिकाणी लावेल। मात्र काही भागामध्ये कसं होतंय, पावसाला पोषक वातावरण राहतं, मात्र गरमीची लेवल थोडीशी खालावत चाललेली आहे, त्यामुळे काही भागासाठी पाऊस हा कमतरता आपल्याला पावसाची बघायला मिळालेली आहे। आता बीड जिल्ह्यामध्ये पावसाला चांगलं वातावरण होतं, मात्र गरमीची लेवल ही दुपारच्या 1-2 वाजेपर्यंत थोडी चांगली राहिली, मात्र त्यानंतर डासळी, गार वारे थोडेसे बघायला मिळाले, म्हणजे एवढं पण नाही, फक्त वातावरण थोडंसं गरमीचं कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यामुळे काय होतं, वातावरण थोडं गरमीचं कमी झालं की मग पावसाला जास्त पोषक स्थिती राहत नाही, आला तरी हलका पाऊस थोड्या वेळासाठी पडतो, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। आता रात्रीला सेलू, जालन्याला पाऊस आहे, इकडे गेवराईला पाऊस आहे, माजलगावला पाऊस राहणार आहे, पाथर्डीला पाऊस राहणार आहे, इकडे गंगापूरचा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, देऊळगाव राजा, म्हैकर, लोणार, रिसोड, माहुरा, चिखली, सिल्लोड, परतूर, पातूर, वाशिम या भागात, वाशिम, हिंगोलीच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी चांगली तीव्रता अधिक पावसाची बघायला मिळू शकते। तसेच आता याच भागामध्ये नाही तर अजून काही जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट आहे। तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार विजांसह पाऊस येऊ शकतो, आता त्यांची नावे सांगतो। आता फक्त राहिलेला 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व अंदाज सविस्तर बघायला मिळेल।
तर यामध्ये इकडे बघू शकता आता जळगाव पाचोरेचे भाग असतील, पारोळा धुळेचे भाग असतील, इरोंडोलचे काही भाग असतील, जामनेरचे भाग असतील, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. साक्रीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल. येवल यावडाचा भाग असेल, अमळनेर पारोळ इरोंडलच्या भागामध्ये देखील विजांसह पावसाचं आगमन हे आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या भागात पावसाची कमतरता होती त्या भागात लवकरच पाऊस चांगलं आगमन करणार असून चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल. तसेच इकडे नंदुरबारचे काय भाग असतील या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. साक्रीच्या भागात साक्रीची एकदम पूर्व साईडला व दक्षिण साईड पावसाचा अंदाज राहील असा अंदाज आपल्याला दिसून येतोय. तसेच एकंदरीत जर विचार केला तर काही खामगावचे भाग आहेत, चिखलीचे काय भाग आहेत, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर चला आता उर्वरित कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी चांगला जोर पावसाचा राहू शकतो तशा जिल्ह्यांची आता आपण सविस्तर नावे बघूयात. आता यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे आहेत. बीड जिल्ह्याच्या उत्तर साईडला चांगला पाऊस राहील. केस तालुका उत्तर साईड मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस आज रात्रीला होऊ शकतो. तुरळक ठिकाणी पावसाची भागव्याप्ती राहणार आहे. तसेच मालेगावला पाऊस होणार आहे. जळगाव धुळे दक्षिण भाग, नंदुरबार दक्षिण पूर्व भाग पावसाचा अंदाज आहे. शेवगाव दक्षिण पश्चिम साईडला पाऊस आहे. वाशिम एकदम दक्षिण साईड व पश्चिम साईडला जोरदार पाऊस राहील. यवतमाळ चंद्रपूर उत्तर साईड पूर्व साईडला मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोषक वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळू शकते. देसाईगंज, ताडोबा, वर्धा, कोडोली, नागपूर, भंडारा, उमरेड, गोंदिया या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील. वरुड बेटूलचा भाग असेल या ठिकाणी सासूर, अचलपूर, अमरावती, अकोट या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. हे वातावरण रात्री उशिरापर्यंत टिकून राहील. काही भागामध्ये चांगला जोर पावसाचा बघायला मिळू शकतो. तसेच आता उद्याची परिस्थिती बघितलं तर उद्या देखील राज्यात पाऊस आहे, मात्र तुरळक ठिकाणीच पावसाचा अंदाज राहणार आहे. मध्यम स्वरूपाचा राहील. एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला उद्यासाठी बघायला मिळू शकते. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. रोजचे रोज अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता, जेणेकरून रोजचे रोज हवामान अंदाज या चॅनलवरती बघायला मिळेल. धन्यवाद.